नमस्कार मित्रांनो, आज वाजले सकाळचे 4। आज आम्ही सिद्धिविनायक मंदिरचे दर्शन करायला आलोय आणि आजपासून आपण एक नवीन सिरीज चालू करतोय, मुंबई दर्शन करून। म्हणजे त्याच्यामध्ये आपण मुंबईचे विविध टेम्पल आहेत आपण ते बघणार आहेत। आणि आज आपला पहिला दिवस आहे, आपण गणपती बाप्पापासून चालू करणार आहे। बोला गणपती बाप्पा मोरया। तर आपल्या बेसिकली ना ह्या सिरीजमध्ये आपलं काय असणार आहे माहिती आहे काय, आम्ही मुंबईमध्ये जेवढे मंदिर आहेत, जेवढ्या जागा आहेत, ठिकाण आहेत ना, आम्ही ते पुन्हा फिरणार आहे आणि पुन्हा एक्सप्लोर करणार आहे। कारण ना कधी कधी ना असं वाटतं पब्लिकला की मुंबईमध्ये खूप कमी जागा आहेत जे फिरायसारखे आहेत, पण आम्ही ते अजून अजून ज्या पब्लिकपर्यंत अजून पोहोचल्या नाही जागा, गणपतीचे मंदिर झाले, कोणते देवीचे मंदिर झाले, ते आम्ही पुन्हा एक्सप्लोर करणार आहे ह्या सिरीजमध्ये। आणि आज आपण पहिला तर आपला हा सिद्धिविनायकचा असणार आणि त्याच्यानंतर अजून वेगवेगळे मंदिर जागा आम्ही एक्सप्लोर करणार आहे। त्याने जाऊन आपलं तिकीट काढणार आहे। पोचलोय, दादरला पोचलोय बाई। गर्दी होती, आता फायनली तुम्ही 5 झालेत आणि एवढी गर्दी आहे ना भाई, काय बोलू तुम्हाला। एवढं सकाळी एवढी गर्दी। राम मंदिर स्टेशनला ते कुत्रा नव्हता मी। आता आम्ही पोचलोय दादरच्या बाहेर। आता आम्ही वेस्ट साईडला आलोय। आता वेस्ट साईडला आलोय आम्ही, इकडे आपल्या भाजी मार्केटमध्ये। आता 4 मिनिटाचा रस्ता आहे, अजून 4 मिनिटाला। ते गुगल मॅपवरती बघितलं आम्ही पण म्हणजे मी पहिल्यांदा गेलेलो एकदा, पण तिकडे मी गाडीने गेलेलो, तर मला एवढं काय माहीत नाही गाडीने, म्हणजे रेल्वेने। आता रेल्वेने चाललोय, तर आता भाऊ बोलतोय की 4 मिनिटाचा रस्ता आहे। तर भाजी आम्ही इथे वेस्ट साईडला आलो, वेस्ट साईडला। इकडून आपलं भाजी मार्केट आहे ना, तिकडे ह्या साईडला येते, ह्यावाल्या रोडला। आता पुढे अजून आम्ही तुम्हाला गाईड करू की कुठून कसा रस्ता आहे। आम्ही ना मागच्या वेळेला पण दादरला आलेलो, तेव्हा ना आम्ही जर्सी घ्यायला आलेलो। 2023चा वर्ल्ड कप होता आपला आणि दादरला आलेलो। जर्सीच भेटत नाही कुठे, सगळे सोल्ड आउट, कुठेच काय नाही, कोणाकडे मालच नाही जर्सीचा। तर आणि अनफॉर्च्युनेटली तसं पण आपण तो वर्ल्ड कप हारलेलो। बरं झालं जर्सी नाही घेतली बाई, फुल उदास झालेली। आपला मित्र झोपलाय तिकडे। खरं तर तुम्हाला आम्ही सांगतो, आम्ही ना म्हणजे आमचं हे फिक्स होतं की आम्ही एक मुंबई दर्शन करून एक सिरीज बनवणार, पण ते सिरीजचा ते तर करायचंच होतं, मुंबई दर्शन सिरीज। पण आम्ही ना एक अजून कामासाठी आलेलो आहे इथं आपल्या सिद्धिविनायकला, की ना आपली मुंबई इंडियन्स फायनलला जावी म्हणून आम्ही आलेलो। पण काल रात्री म्हणजे आजच रात्री, आज सकाळी आपली टीम हारली पंजाबशी। पुन्हा वाट लागली, कोण झोपलं पण नाही, पोरं सगळे झोपेतच आहेत। आणि आम्हाला वाटलेलं मुंबई जितेल, पण आता काय करू शकतो भाई, 200 रन पण मारून पण ते लोकांनी मारले शेवटी श्रेयस अय्यरनी। तर आता यावाल्या रोडनी यायचंय, त्यानंतर हे वालं तुम्हाला मंदिर दिसेल, मंदिर दिसेल आपलं हनुमानाचं मंदिर। इकडून आपल्याला राईट मारायचं आहे आणि इकडून सरळ सरळ जायचं आहे, पुढे रस्ता असेल एक।
राजभाऊ आपला परत एकनाथ शिंदेचा युनिफॉर्म घातलाय. ते आलं ते मंदिर जसं तुम्ही क्रॉस कराल त्याच्या पुढे आपल्याला इथं पाटी दिलेली आहे कुठे रस्ता जाणार आहे, तर तुम्ही तो फॉलो करून इझिली जाऊ शकता. मित्रांनो काय झालं माहिती आहे काय, मी माझी बर्थडेची पार्टी दिली पण आपल्या भाऊ गणेश राज कुणाल आमच्याकडे पोचली नाही. अरे माझा बर्थडे होता 19 मार्चला. मी तर आपलं 20 मार्चला लोकांना पार्टी दिली गुडलक मध्ये. तुम्ही तो व्लॉग बघितला असेल, क्रिकेट खेळताना मी लोकांना हॉटेलमध्ये घेऊन गेलेलो. जितूची पाहिजे होती. अरे जितूने दिली मी दिली एकच झाली. पार्टी अजून आली नाही भाई. आता आपला शिवान भाऊचा बर्थडे येतोय. शिवान देणार आता. हा शिवान आम्हाला इथे बसवणार आहे. कुठे एवन दरबार ना, रिसॉर्टला घेऊन चाललाय सगळ्यांना. अरे आपण अरे टेंशन मत ले रे, सब जगह पे जाएंगे अपन. मला तुम्ही जर सपोर्ट म्हणजे सपोर्ट नाही बोलत, तुम्ही जर बघाल व्हिडिओ तुम्हाला चांगले वाटले नाही वाटले, काय आम्ही केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे, गाडीचा आवाज आम्ही व्हिडिओ बनवत राहू. तुम्ही तुमचे सजेशन काय असतील, आम्ही व्हिडिओ कसे बनवला पाहिजे, कोणत्या जागेवर बनवला पाहिजे किंवा काय नवीन केलं पाहिजे ते तुम्ही सांगा. म्हणजे त्या हिशोबाने कमेंट मध्ये सांगा आम्हाला कोणतं मंदिर म्हणजे तुम्ही जे फिरलाय आणि जे आम्ही नाही फिरलो ते आम्हाला कमेंट मध्ये तुम्ही सांगा. आणि आपली इन्स्टा आयडी ते दिसेल तुम्हाला कोपऱ्यामध्ये. तुम्हाला जे बघायचंय ते आम्ही दाखवायचा प्रयत्न करू. म्हणजे तुम्ही जे सांगाल ते आम्ही प्रयत्न करू की त्या टॉपिक वरती व्हिडिओ बनवू. ठीक आहे. ते हनुमानाचं मंदिर होतं मागे, तिकडून आपल्याला फक्त सरळ सरळ येऊन असं आपल्याला एक आडवा रस्ता लागेल, परत सरळ सरळ जायचं. लोकांचं वार्ता काय चालली, माझ्या पैशावरती वार्ता चालली. मी लोकांना लय मदत केली पैशाची, पण मला कधी मदत नाही केली. बोलतोय रे, काय मदत केली पैशाची, काय मदत केली पैशाची. आता भावांना मी आता जस्ट तिकीट स्पॉन्सर केलेली आहे आपली फायनल डेस्टिनेशन, त्याचा पण शॉर्ट व्लॉग येणार आहे. त्या पिक्चरची तिकीट चौघांची मी केली आणि हा भाऊ ते मी दिले. याची 5 किलो चिकन, ते पार्टी वगैरे काय आलं नाही, काहीच नाही आलं. का बर्थडेची पार्टी ना कसली. आणि थांबा अजून एक ह्याचा भाऊ, तो पण सर्वात मोठी टोपी. हा बोलला आम्हाला की पक्का तुला बर्थडेच्या दिवशी पार्टी देणार. 1 महिना आधीपासून बोलतो की बर्थडेची पार्टी इकडे बघ ना, इकडे बघ. ह्यानी पण नाही दिली, आम्हाला एकदम येड्यामध्ये काढलं. म्हणजे काय बोलला आता जोडा. फायनली पोचलो. 5 मिनिटात चालायचं, जास्त लांब नाहीये. तसे फक्त 5 वाजले. आणि लाईन बघा तुम्ही पुढे वरती, खूप लाईन असते मंदिरामध्ये. मागच्या वेळेला पण आलो खूप लाईन. आपल्याला एक नवीन भाऊ पण भेटलाय, गुड्डूचा मित्र झाला एकदम. जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता. महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका.
विनायका बाप्पा विनायका महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका. तर मित्रांनो आपल्या 1 तासानंतर पुन्हा दर्शन झाले, आम्हाला आरती पण भेटली आणि आता आम्ही बाहेर निघालोय. आपला प्रसाद पण घेतलाय आणि मजा आली खूप. कारण ना आम्ही मागच्या वेळेला मी आलेलो तेव्हा आम्हाला आरती भेटली नव्हती, म्हणजे आरती पहिल्यांदाच चालू झालेली आणि ह्या वेळेला आरती पण भेटली. त्याचे पण आम्हाला क्लिप पण काढायला भेटले, वरतून गणपतीचे पण आम्हाला क्लिप काढायला भेटले. तर खूप मला आनंद झाला आणि आरतीचा खूप मस्त खूप. आता फायनली पोहोचलो आपल्या राम मंदिरला परत. तर आता आपण घरी पोहोचलो, पण पाऊस पण पडायला लागलाय. तर आपण एकदा विचारू आपल्या मित्रांना कसं वाटलं मंदिर आणि जागा. तिकडे आपण फिरायला गेलो ना, रास्ता छान वाटलं, दर्शन पण चांगलं झालं आणि आरती पण भेटली, मजा आली. मस्त मजा आली, आरती चांगली होती गणपती बाप्पाची. आता कुणाल भाऊनी बोललंय त्याला मी जरा मोठं करून सांगतो. ॲक्च्युली मी आत्तापर्यंत कधी सिद्धिविनायक मंदिराला कधी गेलो नव्हतो. एवढं लहानाचं मोठं झालं इथे मुंबईमध्ये. बाजूला राहून आम्ही जात नाही, दादर काय लांब नाही फार. पण आम्ही ॲक्च्युली हा जो व्हिडिओ काढला आहे, आम्ही जे दर्शन घेतलं त्याचं मागे एक कारण आहे की आम्ही एक मुंबई सिरीज बनवते, त्याचा हा एपिसोड 1 आहे. आणि आम्ही विचार केला की बाप्पाच्या नावाने जर सुरुवात झाली तर खूप चांगली राहील, आणि ती झाली पण. आम्ही गेलो सिद्धिविनायकला आणि पहिलीच आरती आमची सकाळची जी होती ती आम्हाला भेटली आणि आरती ऐकून एवढं मन तृप्त झालं ना, खूप छान वाटलं. मंदिराचं वातावरण वगैरे खूप मजा आली सर्वांचं. म्हणजे आम्ही भक्तिभावाने भरलोच आहे आणि हा सुरुवात आमची एवढी चांगली झाली एपिसोडची, तर खूप मजा येणार आहे. सर्वांना मजा आली आहे आणि ह्याच्या पुढे आम्ही असेच अजून खूप सारे मंदिर एक्सप्लोर करणार आहे. तर तुम्हाला अगर ते बघायचे आहेत तर तुम्हाला आपल्याशी जुळावं लागणार, तर जुळा. शिवांशला पण विचारू, कारण शिवांश पण वाटतं मला माहित नाही काही गेलेलं का नाही कधी पहिल्यांदा, पण आता त्याला पण विचारू एकदा. मैं तो बचपन से जाता हूँ, मैं काफ़ी टाइम जाके आ चुका हूँ और आरती मिलती नहीं थी बहुत, मतलब दोपहर के टाइम जाता था. इस बार गया और आरती मिली, मज़ा आया. और आरती जो सुर में हुई है ना, वो तो मज़ा आ गया और ज़्यादा. तो मज़ा आया, एपिसोड भी मज़ा आएगा. देखो आप सब लोग. बोला गणपती बाप्पा मोरया.